सर्व नागरिकांसाठी आता सगळ्यात मोठी ब्रेकिंग न्यूज समोर आलेली आहे। 1 एप्रिल 2025 पासून देशभरामध्ये आता 10 वस्तू भयंकर मागणार आहेत। सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लागणार आहे। तर बघा कोणकोणत्या 10 वस्तू भयंकर 1 एप्रिल पासून मागणार आहेत। बघा 1 एप्रिल पासून देशभरात या 10 वस्तू भयंकर मागणार। गेले 10 वर्षांमध्ये सर्वात जास्त महागाई आता 1 एप्रिल 2025 पासून होणार आहे। त्यामुळे कोणकोणत्या 10 वस्तू मागणार आहेत आणि तुमच्या खिशाला कात्री लागू नये म्हणून तुम्हाला कोणती काळजी घ्यावी लागणार आहे, तसेच कोणकोणत्या नियमामध्ये 1 एप्रिल 2025 पासून आता बदल होणार आहेत, याची संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया। गेल्या 10 वर्षांमध्ये सगळ्यात जास्त महागाई आता 1 एप्रिल 2025 पासून होणार आहे। यामध्ये आता बँकिंग क्षेत्रामध्येही काही नियमामध्ये बदल करण्यात आला आहे। तसेच दररोज लागणाऱ्या जीवनावश्यक वस्तू सुद्धा यामध्ये आता महाग केले जाणार आहेत। 10 वर्षांमध्ये सर्वात जास्त आता महागाई 1 एप्रिल पासून होणार आहे। यामध्ये आपल्या घरामध्ये लागणाऱ्या खायच्या गोष्टी ज्या दररोज स्वयंपाकात वापरल्या जातात त्या सुद्धा 1 एप्रिल पासून महाग केल्या जाणार आहेत। प्रचंड मोठी महागाई आता एप्रिल महिन्याच्या 1 तारखेपासून होणार आहे, ज्याचा फटका सर्वसामान्य गरीब जनतेला आता बसणार आहे। त्यामुळे ही सर्वात मोठी माहिती तुमच्यासाठी आलेली आहे। कोणकोणत्या वस्तू किती मागणार आहेत बघा, जेणेकरून तुम्ही या महागाईच्या झटक्यापासून कसे लांब राहता येईल यासाठी आम्ही हा व्हिडिओ बनवलाय। तुमचा बचाव कसा होता येईल, आधीच तुम्हाला कोणत्या वस्तू खरेदी केल्या पाहिजेत आणि तुम्हाला या महागाईपासून तुमचा पैसा कसा वाचवता येईल याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये तुम्हाला आता मिळणार आहे। केंद्र सरकारच्या माध्यमातून कोणत्या वस्तू आता मागणार आहेत याची लिस्ट सुद्धा सरकारच्या माध्यमातून आता समोर आली आहे। यामध्ये कोणकोणत्या वस्तूंचा समावेश आहे, किती रुपयांनी दर हा वाढणार आहे, तसेच कोणत्या वस्तूंचा दर कमी होणार आहे, तुमच्या खिशाला कोणत्या वस्तू घेतल्याने परवडणार नाही आणि कोणत्या वस्तू तुम्हाला आधीच घेऊन ठेवायची आहे आणि कोणत्या वस्तू स्वस्त होणार आहेत याची संपूर्ण माहिती आता तुम्हाला या व्हिडिओमध्ये समजणार आहे। देशभरामध्ये भयंकर मोठं संकट 1 एप्रिल पासून आता तुम्हाला गोरगरीब जनतेला मोठा फटका बसणार। तर बघा यामध्ये पहिल्यांदा दरवाढी होणार आहे, ते म्हणजे सर्वात जास्त पेट्रोल डिझेलमध्ये भयंकर वाढ केली जाणार आहे 1 एप्रिल पासून। तर ती किती रुपयांची वाढ केली जाणार आहे ते सुद्धा तुम्हाला या व्हिडिओमध्ये समजणार आहे। त्यानंतर घरगुती गॅस बाबतीत प्रचंड आता मोठा फटका तुम्हाला गॅस बाबत बसणार आहे। घरगुती गॅस हा गेले 10 वर्षांमध्ये जेवढा महागला नव्हता तर त्यापेक्षा सुद्धा जास्त 1 एप्रिल 2025 पासून आता महाग करण्यात येणार आहे। मग किती हा घरगुती गॅस नेमकं किती महाग करण्यात येणार आहे, ज्यापासून तुमच्या खिशाला कात्री लागणार नाही म्हणून तुम्ही काय करायचं आहे नेमकं बघा मित्रांनो, तुम्हाला समजणार आहे। तर यानंतरची पुढची जी वस्तू आहे तर ती म्हणजे मित्रांनो दूध। अमूल दूध असेल किंवा कोणतंही दूध असेल तर त्या दुधावरती आता टॅक्स वाढवून लावण्यात येणार आहे, ज्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला आता दूध इथून पुढे परवडलं जाणार नाही। त्यामुळे दूध सुद्धा किती रुपयांनी मागणार आहे याची सुद्धा माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आज इथे तुम्हाला आम्ही दाखवणार आहे। तर बघा त्यानंतर दररोज आपल्या जेवणामध्ये खाद्यतेल वापरता तर त्या खाद्यतेलाच्या किमतीमध्ये सुद्धा भयंकर वाढ केली जाणार आहे। तर मग तुमच्या मनामध्ये प्रश्न आला असेल की नेमकं किती खाद्यतेलांच्या पिशवीमध्ये आता वाढ केली जाणार आहे। तर बघा मागील 10 वर्षांमध्ये जेवढे तेल महाग होतं तर त्यापेक्षा भयंकर वाढी आता खाद्यतेलाच्या किमतीमध्ये 1 एप्रिल 2025 पासून खाद्यतेलाच्या किमतीमध्ये वाढ केली जाणार आहे। किती केली जाणार आहे तुम्ही पुढेच मला सांगणार आहे, व्हिडिओ त्यासाठी शेवटपर्यंत बघा। त्यानंतर आज आपण बघितलं तुम्हाला माहित आहे बघा, जर तुम्ही जिओ सिम कार्ड वापरत असाल किंवा वोडाफोन सिम कार्ड वापरत असाल किंवा एअरटेल सिम कार्ड वापरत असाल तर तुमच्यासाठी एक बॅड न्यूज आली आहे। तसेच आता तुमच्यासाठी गुड न्यूज देखील आलेली आहेत। 2 न्यूज आहेत जर तुम्ही सिम कार्ड वापरत असाल तर। एक न्यूज आहे बॅड न्यूज, एक न्यूज आहे गुड न्यूज। जिओ एअरटेल वोडाफोन यांच्या रिचार्जमध्ये आता 1 एप्रिल पासून प्रचंड अशी वाढ होणार आहे। तर बघा तुमच्यासाठी सिम कार्डच्या बाबत एक गुड न्यूज देखील आली आहे, ती म्हणजे स्टारलिंक या कंपनीने, स्टारलिंक ही बघा स्पेसएक्स कंपनीने विकसित केली आहे। ती जागतिक स्तरावर विशेष ग्रामीण आणि कमी सेवा असलेल्या भागात हाय स्पीड इंटरनेट देते। म्हणजे आता तुमचं इंटरनेट फास्ट होणार आहे। परंतु मित्रांनो तुमचा रिचार्ज आता किती टक्के आणि किती रुपयांनी वाढणार आहे नक्की बघायचं आहे। त्यानंतर रेशन कार्डच्या बाबतीत सुद्धा काही नियम बदलण्यात आले आहेत।
तुमच्या घरामध्ये पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड असेल तर त्यामध्ये सुद्धा 2 ते 3 नियमामध्ये आता केंद्र सरकारच्या माध्यमातून बदल करण्यात आता आलेला आहे। त्यामुळे मित्रांनो बघा, यामध्ये तुम्हाला मोफत जे मिळतं म्हणजे तुम्हाला गहू असेल तांदूळ असतील जर मोफत जर मिळेल तर त्यामध्ये सुद्धा एक वाईट बातमी आहे, एक चांगली बातमी देखील केंद्र सरकारच्या माध्यमातून पिवळे आणि केशरी रेशन कार्ड धारकांसाठी आलेले आहे। तसेच मित्रांनो, ज्या नागरिकांचे पोस्ट ऑफिसमध्ये खाते आहे त्यांच्यासाठी देखील 2 ते 3 नियमामध्ये आता 1 एप्रिल 2025 पासून बदल करण्यात येणार आहे। अगदी सविस्तर फायद्याची बातमी तुमच्यासाठी आली आहे। त्यामुळे तुमच्या खिशाला कात्री लागू नये असे जर तुम्हाला वाटत असेल तर नेमकं काय मागवणार आहे, काय स्वस्त मिळणार आहे, तर 1 एप्रिल पासून काय मागणार आहे, स्वस्त काय आहे, नक्की बघा। मंगळवार 1 एप्रिल रोजी केंद्र सरकारच्या माध्यमातून भयंकर असे मोठे बदल आणि 10 वस्तू महाग केल्या जाणार आहेत। त्यामुळे लवकरात लवकर तुम्ही काळजी घेतली तर बरं, नाहीतर तुमच्या खिशाला पुढील महिन्यामध्ये मोठी कात्री लागणार असल्याची मोठी माहिती आता केंद्र सरकारच्या सूत्रधारांकडून आता आली आहे। तर आता बघा मित्रांनो, सर्वात पहिल्यांदा आपण घरगुती गॅस सिलेंडर बाबत महत्त्वाची बदललेली माहिती पाहू। बघा मित्रांनो, तुमच्या घरामध्ये घरगुती गॅस सिलेंडर आहे का बघा, यामध्ये गॅस तुमचा किती मागला जाणार आहे नक्की बघा। मित्रांनो, यामध्ये आता राज्यातील 36च्या 36 जिल्ह्यामध्ये 1 एप्रिल पासून गॅसची किमती नेमक्या काय राहणार आहेत सविस्तर अपडेट काय आलं बघा। त्यानंतर तुम्हाला सांगतो बघा, इथे तुम्ही पाहू शकता जिल्ह्यानुसार याद्या सुद्धा तयार झाल्या आहेत। तर बघा, अहमदनगर आहे, अहमदनगरची तुमचा गॅस एवढा असणार आता, अकोला तर त्यानंतर एवढा, अमरावतीचा गॅसचा दर एवढा, छत्रपती संभाजीनगरचा गॅसचा दर एवढा। तुमचा जिल्हा यामध्ये आहे का बघा। भंडारा जिल्ह्यामध्ये आता एवढा गॅसचा दर असणार, बीड जिल्ह्यामध्ये 863 रुपये गॅसचा दर असणार। त्यानंतर बघा, बुलढाणा जिल्ह्यामध्ये 828 रुपये, चंद्रपूर 851 रुपये, धुळे 823 रुपये, त्यानंतर गडचिरोली 872 रुपये, गोंदिया 871 रुपये, ब्रह्ममुंबई 802 रुपये। बघा, तुमचा जिल्हा यामध्ये आहे का सर्वांनी लक्ष देऊन बघायचं आहे। आता हिंगोली जिल्ह्यामध्ये 828 रुपये, जळगाव जिल्ह्यामध्ये 808 रुपये, जालना जिल्ह्यामध्ये 811 रुपये, कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 805 रुपये, लातूर जिल्ह्यामध्ये 827 रुपये, मुंबईमध्ये बघा 802 रुपयांना तुम्हाला गॅस मिळणार, नागपूरमध्ये 854 रुपये, नांदेडमध्ये 828 रुपये, नंदुरबारमध्ये 812 रुपये, नाशिकमध्ये 806 रुपये, धाराशिवमध्ये 827 रुपये, त्यानंतर पालघरमध्ये 814 रुपयांना गॅस होणार। आणि त्यानंतर बघा, रायगडमध्ये 813 रुपये, रत्नागिरीमध्ये 817 रुपये, सांगलीमध्ये 805 रुपये, त्यानंतर बघा सातारामध्ये 807 रुपये, सिंधुदुर्गमध्ये 870 रुपये, सोलापूरमध्ये 818 रुपये। तर बघा, त्यानंतर ठाणे जिल्ह्यामध्ये 808 रुपये, तर बघा वर्धा जिल्ह्यामध्ये 863 रुपये, वाशिम जिल्ह्यामध्ये 823 रुपये, यवतमाळमध्ये 844 रुपये। अशा प्रकारच्या गॅसच्या किमतीमध्ये आता बदल करण्यात येणार आहे। त्यानंतर अजून कोणकोणत्या वस्तू मागणार आहेत बघा। 1 एप्रिल पासून दूध 2 रुपयांनी मागणार आहे। गाईच्या दुधाची किंमत प्रति लिटर 56 वरून 58 रुपये, तर म्हशीच्या दुधाची किंमत प्रति लिटर 72 वरून 74 होणार आहे। देशभरात दुधाच्या खरेदी दरात अलीकडे सातत्याने वाढ झाली आहे, त्यामुळे सरकारने हा मोठा निर्णय आता घेतला आहे। त्यामुळे दूध जे आहे तर ते दूध वाढवण्यात आले। गाय आणि म्हैस दूध विक्री दरात प्रति लिटरला 2 रुपयांनी वाढ करण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती दूध उत्पादक व प्रक्रिया कल्याणकारी संघाचे अध्यक्ष बघा गोपाळराव मस्के आणि मानद सचिव प्रकाश कुतवल यांनी पत्रकार परिषद दिली आहे। या निर्णयाची अंमलबजावणी 1 एप्रिल 2025 पासून आता हे दूध वाढवण्यात येणार आहे। मित्रांनो, आता बघा, यामध्ये पेट्रोलच्या किमतीमध्ये एप्रिल महिन्यामध्ये 10 रुपयांनी वाढ करण्यात येणार आहे। पहिल्या आठवड्यात आता बघा, या ठिकाणी पहिल्या आठवड्यामध्ये 2 रुपयांची, त्यानंतर दुसऱ्या आठवड्यात 2 रुपये, असं एप्रिल महिन्यामध्ये पूर्ण महिन्यामध्ये 10 रुपयांची पेट्रोल आता डिझेलमध्ये बघा, पेट्रोलमध्ये 10 रुपयांची आणि डिझेलमध्ये 10 रुपयांची 12 रुपयांची वाढ करण्यात येणार आहे। त्यामुळे पेट्रोल डिझेल जे आहे तर ते आताच या महिन्यामध्ये जास्त तुम्ही भरून घ्यायचं आहे। तर बघा मित्रांनो, आपले जे रिचार्ज आहे तर त्याच्यामध्ये एप्रिल महिन्यामध्ये महाग होणार आहे। प्रत्येक 100 रुपयाच्या रिचार्जमध्ये आता 5 रुपयांची वाढ करण्यात येणार आहे। म्हणजे 100 रुपयाचा रिचार्ज असेल
तर 105 रुपये, 200 रुपयाचा रिचार्ज असेल तर 10 रुपये अशा प्रकारे रिचार्जच्या किमती सुद्धा या एप्रिल महिन्यामध्ये येणाऱ्या वाढ करण्यात आता येणार आहे। त्यानंतर पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड धारकांना आता एप्रिल महिन्याच्या शेवटच्या तारखेपासून तुम्हाला तुमचं राशन घेण्यासाठी दुकानदाराच्या दुकानला फेऱ्या घालावे लागणार नाहीत। सरकारच्या माध्यमातून डायरेक्ट आता सरकारची एक गाडी प्रत्येक ग्रामपंचायतीला आता मिळणार आहे, ज्याच्या माध्यमातून प्रत्येक घरामध्ये आता त्यांचा जो काही मोफत तांदूळ असेल, मोफत गहू असेल तर तो त्यांच्या प्रत्येक घरामध्ये आणून डायरेक्ट घरामध्ये गाडीतून आणून दिला जाणार आहे। त्यानंतर खाद्यतेलामध्ये बघा मित्रांनो, आता तुम्हाला माहिती असेल प्रत्येक महिन्याला खाद्यतेलाच्या किमती वाढत चालल्या आहेत, परंतु एप्रिल महिन्यामध्ये खाद्यतेलाच्या किमती 10 रुपयांनी पर किलो म्हणजे तुमचं गोड तेल असेल, खायचे तेल 10 रुपयांनी वाढवण्यात येणार आहे। त्यानंतर बघा पोस्ट ऑफिस आणि स्टेट बँकेत खाते असणाऱ्या मित्रांसाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया सतर्कतेच्या सूचना दिल्या आहेत। 2025च्या जानेवारी, फेब्रुवारी, मार्च या 3 महिन्यामध्ये फसवणुकीच्या घटनांमध्ये वाढ झाल्याने या 2 बँकेच्या खातेधारकांनी सावध राहण्याच्या सूचना केल्या आहेत। त्यांनी आधार कार्ड, पॅन कार्ड अशा त्यांच्या बँकेच्या डिटेल्स अजिबात कोणालाही देऊ नये, बँकांचे असे नियम आता आले आहेत। तशा प्रकारे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने आता सांगितलंय। तर मित्रांनो, अशाच प्रकारचे तुम्हाला दररोज व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या लाईफ चेंज मोटिवेशन या योजना चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा। धन्यवाद।